आणि तेव्हा पण अशीच हाय व्होल्टेज मॅच झालेली आणि यावेळेस पण तशीच झाली आणि तेव्हा पण आम्ही जिंकलेलो, आता पण आम्ही जिंकलेलो. पण हार्ड लक खूप छान खेळले, तो लास्टपर्यंत राहिला आणि मजा आली मला. आणि अनिश भगतने जे 6 बॉलमध्ये शेवटला 13 धावा वाचवल्या, काय सांगशील गोलंदाजीबद्दल? नाही, सध्या अनिश भगत खूप छान गोलंदाजी करतोय आणि असाच करत राहावा आणि शेलगर संघ पुढं असाच त्यांनी पण पुढे घेऊन जावा अशी. आता जो यंग टॅलेंट आहे सध्या आणि अजून पुढं चांगले म्हणजे परफॉर्मन्स चांगला देत राहावा आणि पुढे जावा. तर अभिनंदन. आणि अनिश हवा आपल्यासाठी यंबा यांच्या वतीनं 500 रुपयाचे कॅश पे झाले. मी मडवी सरांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण हे पारितोषिक या खेळाडूला देऊन सन्मानित करण्यात यावा. शेलकर क्रिकेट संघ हडलक मोहा कोलीवाडा क्रिकेट संघ, परंतु शेलकर क्रिकेट संघ सौरभ कुठेही जाऊ नका, याच्यानंतर लगेचच तुमची मॅच असेल आणि तुमच्यातून म्हणजे यातून जो विजेता होईल तो तुमच्या सोबत खेळेल आणि त्यातून जो जिंकेल तो थेट सुपर 6 मध्ये दाखल होईल. आणि जाऊया कॉम्बॉक्स मध्ये समीर सोमने सर यांच्याकडे. धन्यवाद. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. कर सर आणि त्याचबरोबरीने चेतन स्वामी सर, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. हा सामना रंगतोय रॉयल उल्वे विरोधात विहान जियांश फायटर कोंबडभुजे या दोन संघादरम्यान. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जे हनुमान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर या स्पर्धेचे सर्वा आदरणीय संजय शेठ ठाकूर साहेब यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आलेली स्पर्धा जे हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी आयोजित स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक कुबेर ग्रुप ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा या 5व्या रात्रीत सहर्ष स्वागत करतोय. नेल बायटिंग मॅच या अगोदरची पाहिली आणि शेवटचं षटक ज्या गोलंदाजाने टाकलं ते कमालीच होतं. त्याचं नाव होतं अनिश. 13 स्पोर्ट्स सेलगरचा. पहली गेंद के ऊपर शॉट जबरदस्त है, कवर्स की दिशा में, स्वीपर कवर्स की दिशा में, परंतु त्यानंतर शॉर्ट पिच लाइन की बॉल, एक तेरी, मला असं वाटतं उजव्या हाताचा मोहंती आपण एक और, डाव्या हाताचा एक और डॉट बॉल, कभी सोडना देना, गोलंदाजी समजूनच येत नाही. बाहेर निघतोय, एक और तेज बॉल, गती वाढवतोय, सर्वच काही भन्नाट अनिशची कामगिरी राहिली. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल यॉर्कर बॉल पाहायला मिळाला गोलंदाज चंदन मडवीकडून. पहिले 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहे. विहान जियांश फायटर कुंभडभुजेची बॅटिंग सध्या चालू आहे. सलामीची जोडी कपिल कोळी 6:39 ला पहिला चेंडू पडलाय. 10:39 ला धावसंख्येचा श्री गणेशा कपिल कोळीकडून, त्याच्या साथीला विघ्नेश कोळी आहे. पहिलं षटक चंदन मडवीच्या हातात मात्र कर्णधाराने दिले. रॉयल उल्वे विरोधात विहान जियांश फायटर कोंबडभुजे या दोन संघादरम्यानचा हा संघर्ष स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकात. चंदन हा चेंडू खालीच राहिला. खेळपट्टीने कधी कधी बाउन्स दाखवलाय तर कधी कधी चेंडू खालीच राहिले. चंदनचा हा देखील चेंडू उसळी मिळाली नाही, वेगाने निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता करतोय चंदन मडवी. संघर्ष शिगेला पोहोचतोय. स्पर्धेचं भलं मोठं रूप आहे, मोठी ही स्पर्धा आहे. तर थँक्यू सर. सिमरन आर्ट्सचे सर्व महेश नाईक साहेब जावले यांच्या वतीनं गोलंदाज मगाशी गोलंदाजी केली, धावा वाचवल्या. अनिशसाठी 500 रुपये गुगल पे त्यांनी ऑनलाईन केले, त्यांचंही सहर्ष स्वागत. थँक्यू. नाणीची चर्चा होईल आणि मगाशी सौरभने देखील सांगितलं की आता शेलगर संघाची जी जबाबदारी आहे या यंगस्टर्सने आपल्या खांद्यावरती घ्यावी. खास करून डाव्या हाताचा मोहंती मी आज पाहिला, एक भन्नाट ॲक्शन आहे त्याची आणि नाईटला तर खरोखर संभ्रमित करेल तो सर्वांना.
आणि इथे जोरदार अपील पाहूया कशा संदर्भात केले. चंदन चांगली गोलंदाजी करतोय. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित चान्स बनला असता. सिंगल रन. या सिंगलने स्कोर धावसंख्या ती मात्र 3. 20 मिनिटांचा कालावधी. या बाबतीत आयोजक मात्र सक्त आहेत, कारण आपण शहरात होतो उल्वेनोड, जिथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ऑन साईडला फटका खेचायचा होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक उलटा धावतोय. अंदाज बांधता आला नाही आणि आता मात्र 2 धावा इथे सहजरित्या घेतल्या जात आहेत. चंदन थोडा नाराज आहे, कारण या कॅचेस व्हायला हव्यात. ऑन साईडला पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज घेतली, बॉल खूप उंच गेला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मात्र झेल घेऊ शकला नाही. चंदनचं पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या 5. डीजे सूरजने इतकं छान गाणं ऐकवलंय गणरायाचं. मग मला असं वाटतंय की आता कोकणात घेऊन पोहोचवलंयच आपल्याला. आपण कोकणातच होत. इकडे तिकडे चोहीकडे जर का ऐकवलं तर आणखी मजा येऊन जाईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती मात्र 5. संजय शेठ ठाकूर साहेबांची स्पर्धा आहे. 15 वर्ष अविरतपणे ही स्पर्धा चालू आहे. अनेक स्पर्धा येतात, बंद होतात, मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही, परंतु जे कंटिन्युएशन या स्पर्धेच्या बाबतीत संजय शेठ ठाकूर यांनी ठेवलंय कमालीचं. पुन्हा पहा, काही म्हणजे पहिल्या मॅचेस तुम्ही पाहिल्या असतील तर बाउन्स मिळालाय, हा देखील चेंडू खाली राहिला. म्हणजे अतिरिक्त बाउन्स बद्दल आपण चर्चा करत होतो, खास करून की बॉल टॉस होतोय, आता चेंडू खाली राहतोय. आणि एवढी थंडी नाही आज. थंडी असते तर ठीक आहे, आपण समजू शकतो. बॉल कधी कधी स्किट होतो, ओलसरपणा आलाय, तो बॉल खाली राहू शकतो. पुन्हा एकदा त्याच प्रतीचा हा चेंडू. कपिल कोळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, त्यामध्ये त्याला यश मिळालं नाही. ऑन साईडला फटका खेचायचा होता. चांगली गोलंदाजी महेंद्र मडवीकडून. शॉर्ट फॉर्मही चांगला आहे MDM. मग अशी भाई होते स्टेजवर. 5 धावा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी रॉयल उल्वेकडून. याच विभागातील हा संघ आहे. उल्वे नोडमध्ये आपण आहोत. धमाकेदार फटका. पिकअप शॉट बाय कपिल कोळी. बॉल स्क्वेअर लेगला फरार. षटकार. जिकडे क्या बात आहे. अनिशला मंचावरती आमंत्रित करतोय शिलगरचा गोलंदाज, ज्याने धावा रोखल्या. त्याच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. कपिलच्या बॅटची कडा घेऊन मागे चाललाय चेंडू. शॉर्ट थर्डमॅनला मात्र इथे चेंडू अडवतोय. सिंगल रन मात्र घेतली जाईल. अनिशसाठी आणखी एक पारितोषिक आलंय. मनीष जावळेचे, मनीषजी यांच्या वतीने ते कॅश प्राइज आहे. मला असं वाटतं प्रवीण गायकर यांना त्यांचं नाव ठाऊक आहे. अनिश, आपण मंचावरती या आपलं 500 रुपयाचं कॅश प्राइज स्वीकारण्यासाठी. धावसंख्या ती मात्र 12. कपिलच्या बॅटमधून षटकार आला. विघ्नेश अजूनही फॉर्म शोधतोय. 3 चेंडू 3 वरती तो खेळतोय. दुसरं षटक MDM महेंद्र मडवी. चांगला टप्पा. जोरदार अपील केली होती, परंतु असं वाटतंय बॅटची कडा घेतले. पंच तोहीच इशारा करतात की बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू अंगावरती जाऊन आदळला. सिंगल रन. आणि ॲक्शन रिप्लेमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळते. यस, जरूर परफेक्ट यॉर्कर होता, परंतु बॅटची कडा घेतल्यानंतर हा चेंडू पायावरती आदळला. सिंगल रन. स्कोर 13. दुसरं षटक मार्गस्थ आहे. कव्हर्सला खेचलाय अगदी स्टेजच्या समोर. क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच धाव. थोडं जम्बलिंग होती, परंतु नाही. आता शेवटी विकेट किपरच्या हातामध्ये थ्रो फेकलाय. सिंगल रन जोडली जाते. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 7च्या सरासरीने धावसंख्या ती बिनबाद 14. विहान जियांश फायटर कोंबड भुजे संघाची. 2 ओव्हर 14 धावा.
3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या ती 19. मी मगाशी 18 म्हटलो, परंतु 19 धावा झाल्यात. बिनबाद 19. दोन्ही सलामीवीर सध्या मैदानात आहेत. खरं तर मी विशेष कौतुक करेल चंदन मडवीचं, ज्याने 2 षटकं टाकली, फार कमी धावा दिल्या. पहिल्याच ओव्हरमध्ये देखील 5च दिल्या, या ओव्हरमध्ये देखील 5 आल्या. चांगली गोलंदाजी चंदनकडून. विकेट मिळाली नाही आहे, 2 ओव्हर बाकी आहेत. चला मॅच चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. आता आक्रमण कपिलला करावं लागेल, विघ्नेशही, कारण दोन्ही फलंदाज, कपिल कोहली 12 चेंडू खेळलाय, विघ्नेश 6 चेंडू खेळलाय. या मैदानावरती आतापर्यंत चिंचपाड्याच्या मला असं वाटतंय फलंदाज अर्जुन परदेसी याने जे चौके मारलेत ना, त्याने एक वेगळेच बॅटिंग केले. आणि अगदी कुंडेवालचा विस्फोटक फलंदाज अमित वास्करने देखील खतरनाक फलंदाजी केली. मागच्या मॅचमध्ये महेश स्पोर्ट्स शेलगर संघ मात्र जिंकला. या मॅचमधील विजेता संघ त्यांच्या विरोधात खेळेल. अश्वित आलाय 4थ्या षटकात. कपिल समोर. टॉस केलं होतं चेंडूला, कदाचित लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न असावा. ॲक्शन पाहिल्यानंतर नक्कीच समजेल, कारण ही खेळपट्टी पॅरलल आहे, म्हणजे समांतर आहे. जजमेंट करणं थोडं कठीण काम आहे. आम्ही म्हणू आतमध्ये येतोय चेंडू, तर तिकडे बाहेर निघालेला असावा. आम्ही म्हणू बाहेर चाललाय, तर तो आतमध्ये आलेला असावा. धावसंख्या 20. अश्वित. रॉयल उल्वे. लेग ब्रेक. पुन्हा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, कव्हर्सला फटका खेचलाय. चांगली फिल्डिंग, शेवटच्या क्षणी स्वतःला कंट्रोल केलं आणि आता नक्कीच 2 धावा. चांगली फिल्डिंग जर्सी नंबर 13 कडून. प्रज्ञेश होता त्या ठिकाणी. नक्कीच चौकार गेला असता, परंतु आपल्या टीमसाठी 2 धावा त्याने रोखल्या. प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे. जेवढ्या धावा रोखाल तेवढी तुमची सेव्हिंग होईल, तेवढं टार्गेट कमी असेल. परंतु अश्वितची ऍक्शन. लोअर फुलटॉस बॉल लॉंग ऑनला आणि ते पहिली विकेट अश्वितच्या खात्यामध्ये. झेल घेतलाय चंदन मडवीने. फलंदाज बाद. लोअर फुलटॉस बॉल होता, टायमिंग जुळलं नाही, ताकदही झोकता आली नाही आणि लॉंग ऑनला चंदनचा चांगला झेल. पहिला धक्का दबावच एवढा होता. कोंबडभुजे संघाला आता आक्रमण करावंच लागेल. सलामीवीर मैदानात होते, त्यांना अजिबात मोठे फटके मारू दिले नाही. हे यश खरं तर चंदनचं आहे, हे यश खरं महेंद्रचं आहे. आणि आता अश्वित देखील आलाय. प्लीज आपल्या मुख्य मंचकावर येऊन असं नसतं व्हायचं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. O2 कॉम्बॉक्स. चौकाराची नितांत गरज होती आणि आडव्या बॅटने झाडू शॉट पाहायला मिळाला. परंतु झाडू असो नाही तर काही असो, परंतु धावा येणं गरजेचं आहे. चौकार, कारण स्पिनरच्या विरोधात तुम्हाला स्वीपचे फटके मारावेच लागतील. जो पुढचा पाय आहे तुमचा फर्स्ट राईड, तो पाय पुढे घेऊनच फटके मारावे लागेल, नाहीतर स्टेप आउट व्हावं लागेल, नाहीतर स्पिनर तुम्हाला अडकवतील. फुलटॉस बॉल करून घेतला तो श्लोकने. आल्या आल्या चौकार खेचलाय. कोंबडभुजे संघाला धावांची गरज आहे. धावा झाल्या त्या 26, किमान 40-45 पर्यंत पोहोचायला हवं. या अगोदर एक सामना आपण पाहिला होता, आर्यन स्पोर्ट चिरले. 3 ओव्हरमध्ये जास्त काही धावा नव्हत्या, परंतु त्यानंतर आक्रमण झालं. 26. चांगला लेग ब्रेक पाहायला मिळाला अश्वित कडून. कारण टेनिस बॉलमध्ये स्पिनर बॉलर्सला आजकाल तरी मी म्हणते ना थोडं साईडलाईन दाखवली जाते, परंतु टप्पा पडला आणि त्यानंतर आतमध्ये आणला. गोगली पाहायला मिळाली. क्या बात आहे. तो पुन्हा स्टेप आउट झाला होता आणि ते गोलंदाज मला असं वाटते थोडा पडला त्या ठिकाणी. चला, जास्त काही नसेल किंवा फर्स्ट एडची गरज असेल तर पंच तसा इशारा करा. परंतु हे षटक नक्कीच पुन्हा पाहायला आवडेल, कारण मगाशी देखील म्हटलं चला फर्स्ट एड कृपया करून पाठवा. स्कोर 26 झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26.
पहा पहिला बॉल ऑप्टमच्या बाहेर लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न, टॉस केला होता बॉलला मिडविकेटच्या दिशेनं. त्यानंतर अश्वितचा हा पुढचा चेंडू पुन्हा टॉस केलं, खूपच ऑप्टमच्या बाहेर होता. कव्हर्सला फिल्डिंग चांगली झाली, 2च धावा आल्या. हा तिसरा चेंडू लोअर फुल टॉस जज करू शकला नाही, गती काढून दिली होती. लॉंगॉनला चांगला झेल आणि त्यानंतरचे काही भन्नाट चेंडू अश्वितकडून नक्कीच पाहायला मिळाले. खरं तर त्याचा तो गुगली, म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला की ही खेळपट्टी समांतर आहे आणि जेव्हा खेळपट्टी समांतर असते तेव्हा अंदाज बांधणं कठीण काम होतं. लेग ब्रेक बॉलरने जेव्हा गुगली टाकली ती सर्वांनाच, फलंदाजांना देखील बंबेरी उडवली आणि समालोचकांची देखील. 4 ओव्हर 26 धावा. चला मॅच चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. संकेत भोईर शेवटच्या षटकात. प्रत्येक समालोचक जो इथे येतोय तो तीच एक गोष्ट सांगतोय की 40 धावांमध्ये देखील संघर्ष झालाय. या गोष्टीचा विचार करून आता या शेवटच्या षटकात किमान 14 ते 15 धावा कुठनं देखील फार गरजेचे कोंबडभुजे संघाला. हो कपिल, शेवटचा गोलंदाज देखील खोला टप्प्यात बॉल टाकतो एकदम. संकेत काय भन्नाट गोलंदाजी केल्या. पहा परफेक्ट यॉर्कर शफल झाला होता कपिल कोहली, परंतु त्याला परफेक्ट जायबंदी केलं. चांगली गोलंदाजी संकेतकडून. लेफ्ट आर्म बॉलर आहे. हो गती कमी केली, पुल करायचा होता. स्क्वेअर लेगचा फिल्डर जज करतो आणि ते चांगला झेल. दुसरा धक्का महेंद्र मडवीने ते झेल घेतलाय. संकटच्या खात्यामध्ये ही पहिली विकेट. हा किती फलंदाजांना थांबवून ठेवलंय. यस, आमचे बंटी डिजिटलचे मालक बंटी भोईर यांचं आगमन इथे झालंय. सहर्ष स्वागत. छान ग्राफिक्स ते बनवतात आणि खास करून एखाद्या इव्हेंटला वरच्या स्तरावरती नेण्याचं काम बंटी बादशाह डिजिटलचा. हो चांगली गोलंदाजी संकेतकडून. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय, परंतु नाही, त्याला ठाऊक आहे एका धावेशिवाय जास्त काही जाणार नाही, डॅमेज नाही, फक्त एकच धाव. रॉयल उल्वेने रॉयल अशी कामगिरी केली आतापर्यंत. आणि हा आमचा बंटी डिजिटल फोटो स्टुडिओ अँड ग्राफिक डिझाईन. स्वतः बंटी भोईर सध्या मंचावरती आहेत. बिंदासपणे संपर्क करा, तुमचा इव्हेंट हाय क्लास होणार यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. इतपत धावा उभारणार. जरा जास्त वेळ घेऊ नका, चर्चा करू नका, मॅच चालू ठेवा. संजय शेठ ठाकूर साहेब यांची स्पर्धा मोठा मित्र परिवार आहे, खूप मोठा मित्र परिवार आहे. रायगड असू दे, ठाणा असू दे. लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू आलाय. हातातून चेंडू निसटतोय, परंतु नाही. श्लोकला आता स्ट्राईक हवी आहे. त्यानेच एक चौकार मारलाय. मला असं वाटतंय श्लोक ऑफ स्ट्राईक गेलाय. लेफ्टी बॅटर आता युवराज स्ट्रायकिंग एंडला येतोय. सिंगलने स्कोर 28. या मॅचमधील विजेता संघ खेळेल तो महेश स्पोर्ट्स शेलगरच्या विरोधात. सौरभ मात्र ठरला होता मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. अनिशने खतरनाक षटक टाकलं होतं, शेवटचा धावा डिफेंड केल्या होत्या. पाहूया या मॅचमधला विजेता संघ कोणता असेल. 2 चेंडू शिल्लक आहेत. आक्रमण होईल का. युवराजच्या बॅटची कडा घेऊन मागे चाललाय, चेंडू अडवू शकत नाही. हा चौकार महत्वाचा आहे. थर्डमॅनच्या दिशेने हा चौकार. गरज होती चौकाराची आणि तो चौकार आलाय. भले नशिबाचा चौकार, परंतु त्या धावा पाहिजेत कोंबडभुजे संघाला. 32 झाल्यात. शेवटचा चेंडू व्हाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. पंच इथे इशारा करतायत व्हाईट बॉल, परंतु व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू नाहीये. कदाचित पंचने दिलेला हा निर्णय. पाहूया आता पंच एक्झॅक्टली तिथे धावत चाललेत.
चला डिस्कशन नकोय. पंच मॅच चालू करा. पंच मॅच चालू करा. जो काही निर्णय आता तुम्ही दिलाय त्यावरती अंमलबजावणी करा. चला विकेट किपरने सांगितलं तर ठीक आहे. चला पंच मॅच चालू करा. आता आयोजक सूचना देत आहेत. सूरज चला मॅच चालू करा. सूरज आता शेवटचा चेंडू आहे. हा व्हाईट बॉल घोषित केलाय. लास्ट बॉल आहे. धावा 33 झाल्यात. संकेतचं देखील खूप चांगलं षटक राहिलं. फक्त आतापर्यंत 7च दिल्यात. चांगली गोलंदाजी केली महेंद्र. चंदनने चांगली गोलंदाजी केली. महेंद्रने चांगली गोलंदाजी केली. सर्वच गोलंदाजांना यश मिळालंय. 33 वरती 2. लास्ट बॉल. एकात मोठा फटका. ओ शॉर्ट पिच बॉल समोर हॅमर केला. गॅपमध्ये हा स्ट्रोक आहे. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून हा फटका काढलाय. युवराज कोहलीच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती आलाय तो चौकार. शॉर्ट पिच बॉल होता संकेतचा. तो लवकर ओळखला. शफल होऊन ऑन द टोज पूलचा फटका. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या दरम्यान 1 बाउन्स सीमारेषा पार. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. विहान जियांश फायटर कोंबडभुजे संघासाठी 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात कोंबडभुजे संघाच्या 37. कपिल कोहली 15 बॉल 12 खेळला. 8 चेंडू 9 वरती खेळला. तो विघ्नेश श्लोकने एक चौकार मारला. 4 बॉल 5 आणि युवराज कोहलीच्या बॅटमधून 2 चौकार आले. 37 वरती 2. 38चं टार्गेट आहे. रॉयल उलवे संघाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर बाहेर या आणि आपली सलामीची जोडी पाठवा. चंदन मडवी त्या अगोदर 30 बॉल 38 धावांची गरज आहे. टार्गेट सेट करण्यात आलंय. चंदन मडवी 2 ओव्हर टाकल्या. पॉवर प्लेचं पहिलं षटक त्याने टाकलं. 9 धावा देत इकॉनॉमिकल षटक. महेंद्र मडवी फक्त 9 धावा दिल्या. अश्वित खारकर लेग स्पिनर प्रभावित केलं त्याने. 1 विकेट घेतली. 7च धावा. संकेत भोईर 2 चौकार आले परंतु सुरुवात चांगली केली होती. चला 5 ओव्हर समाप्त. 37 धावा. रॉयल उलवे आपण लवकरात लवकर या बाहेर आणि आपली सलामीची जोडी पाठवा. 30 बॉल 38 करायचे. महेश स्पोर्ट्स शेलगर आपणास विनंती आहे की आपण देखील सज्ज राहा. यानंतर सामना आपला असेल. सर्वांना विनंती आहे की वेळेच्या बाबतीत सहकार्य आपण करा. कारण एक महत्त्वाची सूचना आहे. स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी बाजूला आपण आहोत. नुसतं सिटीत नाही, नुसत्या मेट्रो सिटीत नाही, तर त्याहीपेक्षा पलीकडे आपण आहोत. म्हणून विनंती आहे की नियमांची पायमल्ली होऊ नये. लवकरात लवकर आपण या आणि लवकरात लवकर आपण खेळा. 30 बॉल 38. या सेकंड इनिंगमध्ये पुन्हा एकदा जोडले जातील चेतन स्वामी सर. उंदराच्या घरात दारूचा धंदा. आपण नक्कीच पाहत नाही. बिग फाईट कोंबडभुजे आणि टीम रॉयल उलवे. पहिला पूर्वार्धामध्ये नक्कीच संपला गेला. आवाज नक्कीच आपण ऐकला. समीरजी सोमने यांचा दमदार आवाज सरांचा मत नक्कीच आपण ऐकला. त्याच्या समवेत
आपण नक्कीच पाहत आहे रॉकस्टार प्रवीण सर ते सोबत नक्कीच जॉईन झालेत. बोलवा मॅच कडे जवळजवळ 5 षटकामध्ये मला करायचे धावा. पॅटर्न बघून भाईचा हाड विषय बनलाय नवा. पॅटर्न बघून भाईचा हाड विषय बनलाय नवा. ऊपरवाले की मिली है दुआना संजय भाईची झाले हवा. ऊपरवाले की मिली है दुआना संजय भाईची झाले हवा. ऊपरवाले कुबेट ग्रुप ट्रॉफी 2025 नक्कीच तरार आपण पाहत आहे. वळूया मॅच कडे स्ट्राईक इन होती पाहत आहे पण फलंदाज उलवे टीम संघाचा ओम खारकर त्याचबरोबर नॉन स्ट्राईक इन वरती चंदन मडवी. बॉल ट्रॅक वरती आपण पाहत आहे कोंबडभुजी टीम संघाकडून. बॉल ट्रॅक वरती आपण पाहत आहे अक्षय कोहलीला. नक्कीच टीम रॉयल उलवेला मात्र नक्की शुभेच्छा आल्यात. आदरणीय किरणजी पारगाव यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा मात्र नक्की दिल्यात या स्पर्धेला आणि रॉयल उलवे संघाला सामना जिंको किंवा हारो त्याच्याकडून मात्र नक्की टी शर्ट स्पॉन्सर मात्र नक्कीच करण्यात आल्यात. खरं तर हे मात्र नक्कीच प्रेम राहिलाय टीम उलवे संघावरती किरणजी पारगावकरांचं. ते सुद्धा या स्पर्धेचा नक्कीच मॅचचा आनंद घेत आहे. मोस्ट वेलकम सर. करूया सरचे स्वागत आणि वळूया मॅच कडे. आपण पहिलाच बॉल करतर डॉट चेंडू मध्ये नक्कीच फेकला गेलाय. 38 धावेची गरज फक्त न फक्त. याच मैदानावरती रॉयल ट्रॉफी झाली होती. रॉयल म्हणजे काय राजा आणि राजासारखं दमदार आयोजन आणि नियोजन नक्कीच आपण पाहिलं होतं याच मैदानावरती. जवळजवळ एक बाईक 10 फुटी ट्रॉफी मध्ये नक्कीच ठेवली होती. त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळतोय. ओ आडव्या पाटणा याचा प्रयत्न सफल होऊन डॉट चेंडू अजून एक फेकला गेला. अक्षय कोहलीच्या माध्यमातून भेदक मारा पाहायला मिळतोय आणि हे करावं लागेल सामना जिंकण्यासाठी टीम कोंबडवे संघाला. कारण विचार केला तर फक्त न फक्त 30 मध्ये मला करायचे 38 धावा बापकचं आव्हान आहे. परंतु हा धावा सुद्धा मात्र नक्कीच कित्येक वेळा डिपेंड होताना पाहायला मिळणार. परंतु आज मात्र नक्कीच हे कारनामा होईल का या स्पर्धेमध्ये. 2 बॉल लगातार डॉट फेकले गेलेत. अक्षय कोहली बॉल ट्रॅक वरती फास्ट अँड फ्युरियस तेज तर्रार मात्र नक्कीच गोंधळ आपण पाहताय. समोर ओम खारकरला नक्कीच पाहताय. आडव्या वाटक्याचा प्रयत्न डीपला तर मिड विकेटला फील्डर आहे. चेंडू उचल फेके सिंगल धाव झाली. ऍड या बॉल वरती सिंगल या मध्ये नक्की श्रीगणेश होताना पाहायला मिळतोय. टीम रॉयल उलवे आणि ओम खारकरचा पाहायला मिळतोय. येस रॉबिन खारकर यांच्याकडून जवळजवळ 1000 रुपयाचं पारितोषिक आलाय. ओम खारकर साठी प्रत्येक षटकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक कॅश प्राईज नक्कीच आमच्याकडे जमा केलेत. ओम खारकरसाठी प्रत्येक षटकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक रॉबिन खारकर. पहिली सिंगल धाव करताना ऍड झाली या 3ऱ्या बॉल वरती. स्ट्राईक इन होती पाहता आपण चंदन याला. ओ दांडी गोल जबरदस्त भेदक मारा. विकेटची संधी होती आणि कबूल केली अष्टांचा वेध. काय भन्नाट वेग मात्र नक्कीच पाहायला मिळाला आणि पहिला विकेट गॉन. फलंदाज होईल बाद चंदन. एक आणि मोठी विकेट गोल्डन डकचा मात्र नक्की शिखर बांधला गेलाय. चंदन मडवीला पाहतोय आपण. पहिली विकेट 38 टार्गेट परंतु मैदानाच्या आतमध्ये त्या टार्गेटला मात्र नक्की साजेशी कामगिरी करताना पाहायला मिळतात. फिल्डिंग करणार टीम फलंदाजी खतर खराब झाली परंतु बॉलिंग मात्र नक्कीच अफलातून दर्जाची करताना पाहायला मिळतात. वियान जियान्स फायटर्स कोंबडभोई संघ कपिल पाटीलचा हा करता संघ. आज मात्र नक्कीच कपिलने सुद्धा या मैदानावरती निराश केलाय परंतु गोंधळची मार्क होती पाहते आपण अक्षय कोहलीला. आपल्या टीमला खतर बॅक करून देताना नवीन फलंदाज आकाशला पाहत आहे. या संघाचा सरसेनापती अजून एक मात्र नक्कीच विकेटची संधी होती परंतु बेल्स लाइटिंग पेटली होती. ते पडणं खूप गरजेचं आहे. हे नियम मात्र नक्कीच अद्याप लागले गेलेत. जल्लोष सुद्धा मैदानाच्या आतमध्ये अक्षय कोहलीने केला. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच पाहत आहे परंतु त्यानंतर जे घडलं ते मात्र नक्कीच बघण्या
सारखं मात्र नक्कीच होतं. शेवटचा अंतिम बॉल या संघाचा सरसेनापती पहिल्याच बॉल वरती करतात मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 38 करतात टार्गेट आहे 5 षटकामध्ये, परंतु त्यानंतर ही गोलंदाजी मात्र नक्कीच आपल्या टीमला कमबॅक करून देणारी पाहायला मिळाली अक्षय कोहलीच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम बॉल स्ट्राईक इन वरती ह्याचा कॅप्टन आकाशला नक्कीच आपण पाहत आहे. राईट मोड द विकेट अक्षय टू आकाश. ओ बॅकफुटला जाऊन पचकारायचा प्रयत्न, दाद मागितली होती पण पंचांनी मात्र नक्कीच फेटाळली, अक्षरशः नकार दिला शेवटच्या अंतिम बॉल वरती. 6 बॉलचा खेळ मात्र नक्कीच संपला गेलाय. धावा लागला धाव पटला वरती, 1 विकेट 1 धाव. आपल्या काय धावा लागा धावपटला होती फक्त न फक्त एक बाद एक अशी सुरुवात मात्र नक्कीच पाहायला मिळते. दैन्य अवस्था जी सुरुवात तर केली होती पहिल्या पूर्वार्धामध्ये टीम वियान्स जॅन्स फायटर कोंबडबोई संघाने ती सुरुवात करताना पाहायला मिळतात. शेवटचं षटक सेकंड मात्र नक्कीच स्पेल मैदान शॉट मध्ये नक्कीच बॉल ट्रॅक वरती पाहते पण आदित्य आला, आदित्य सावंत. तुम्हाला करायच्या 4 षटकामध्ये जवळजवळ 24 बॉल मध्ये 37ची गरज, 24 बॉल 37 धावा. आता मात्र नक्कीच मॅच रंगात आली कारण पहिल्या षटक फेकणारा गोंदची मार्ग होती अक्षयने मात्र नक्कीच कमबॅक करून दिलाय. स्ट्रायकिंग होती ओम खारकर. प्रत्येक षटकासाठी जवळजवळ 1000 रुपये पारितोषिक आलाय रॉबिन खारकर यांच्या माध्यमातून. हे काय तर क्रिकेटचे चाहते असतात जे मोटिवेशन मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये नाही तर मैदानाच्या बाहेर मात्र नक्कीच देत असतात, तेच मात्र नक्कीच करताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग होती ओम. हो 8व्या पाटण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्विंग आहे ना मिस. मैदानाच्या आतमध्ये जवळजवळ बॉल फेस केलेत ओम खारकरने 4 त्यामध्ये 3 चेंडू डॉट. खराब कामगिरी करतोय 38 तर मापक आहे. एक सिंगल मात्र नक्कीच डबलने सुद्धा खेळ चालू शकतोय परंतु इथं मात्र नक्कीच षटकार चौकार मात्र नक्कीच नादात प्रत्येक बॉल करता डॉट चेंडू फेकला जातोय. चांगली गोंदाची मैदानाच्या आतमध्ये आदित्यच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ज्येष्ठांच्या पाठीमागे पहा हा तर ॲज अ कॅप्टन आपण पाहताय टीम कोंबडबे संघाचा सरसेनापती पाठीमागे मात्र नक्कीच इशारा करतोय कपिल पाटील. ओ ब्लॉक चेंडू खोदून काढलाय वाईडिक्स लॉंगोला मात्र नक्कीच फिल्डर मात्र नक्कीच प्रचंड वेगाने येतोय. सिंगल धाव झाली या बॉल वरती आणि सिंगलने मात्र नक्कीच रॉयल उल्वेज संघ पोहोचलाय 2 आकडे वरती. चला लॉंग ऑफचे जवळजवळ आमच्या कॉम्बॉक्सच्या राईट साईडला जे पब्लिक मात्र नक्कीच दिसत आहे थोडं पाठी व्हा. सीमारगत मात्र नक्कीच थोडं पाठी व्हा कारण तिथं मात्र नक्कीच फिल्डर तैनात केलाय. सहकार्य करा. 2 धावा लागला स्कोर करते 1 विकेट. स्ट्राईक इन वरती आकाशला पाहत आहे. आकाशला मात्र नक्कीच हात खोलावे लागतील कारण सामना मात्र नक्कीच अक्षरशः फसला गेलाय की काय हे दृश्य मैदानाच्या आतमध्ये. अजून एक मात्र नक्कीच वाईटचा इशारा येईल का? येस, पंचांचा इशारा लाईटचा व्हाईट बॉल ऑफस्टमच्या बाहेर पंचांनी हेरलाईन दंडित केला. अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोंदची मार्ग होती आदित्यचा नक्कीच राहिलाय कारण आकाश मात्र नक्कीच या संघाचा ट्रम्प कार्ड आहे. ॲज अ बॅटर ॲज अ बॉलर याची उत्तम भूमिका अनेक स्पर्धेमध्ये नक्कीच पाहिली. तोच आकाशला मात्र नक्कीच दूर ठेवण्याचं काम आदित्य मात्र नक्कीच करतोय. 3 लागलेत 1 विकेट. जवळजवळ 8 चेंडू मात्र नक्कीच फेकले गेलेत. ओ फ्लिक केलाय फिल्डर नाहीये डीप मध्ये करता चेंडू चाललाय परंतु फिल्डर मात्र नक्कीच तेवढी ताकदीची होतोय. जबरदस्त कामगिरी. एक धावासाठी करता संघर्ष मैदानाच्या आतमध्ये त्याल्यांचा कडाट मात्र नक्कीच होतोय दोन्ही बाजूने कारण एक धाव तर या मॅच मध्ये नक्कीच खूप काही सांगून जाईल कारण फक्त 38चं टार्गेट आहे. या 38च्या टार्गेट मध्ये नक्कीच तुम्हाला जर कमबॅक करावा लागेल तर याच प्रकारची फिल्डिंग तुम्हाला नक्कीच करणं गरजेचं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये ते काम करताना पाहायला मिळतात. टीम कोंबडवे संघ 5 लागल्यात 1 विकेट. अद्याप 3 बॉल मात्र नक्कीच या षटकातील बाकी असतील. जवळजवळ 4 धावा खर्च केला आदित्यने. 8व्या षटकाचा प्रयत्न पुन्हा एकदा होता. बॅट आणि बॉलचा खेळ तर
प्रॉपर टायमिंग होत नाही. या सिंगल धाव मात्र नक्कीच मिळेल या बॉलवरती. 6 लागल्यात. जवळजवळ 20 बॉल मध्ये 32 अद्यापही करायचे आहेत. सामना जवळ तर अवघड होत चाललाय. जसं खरं तर बॉल फेकले आदित्य आणि पहिला शॉट फेकणार अक्षयच्या माध्यमातून पाहिलं असेल तर चांगली गोंदाजी राहिली अद्यापर्यंत. 4 बॉलमध्ये जवळजवळ 5 धावा खर्च केल्यात. शेवटच्या अंतिम 2 बॉल स्ट्राईक एन वरती ओम खारकरला पाहत आहे. ओम खारकर स्ट्राईक एन वरती जवळजवळ 5 बॉल मात्र नक्कीच फेस केले. 2 धावा अजूनपर्यंत कुठल्या गेल्यात. प्रॉपर टायमिंग पुन्हा एकदा खरं तर होत नाही. या बॅट आणि खरं तर बॉलच्या मध्ये बॅटची कडा लागते. खरं तर बॅटच्या टोनला मात्र नक्कीच बॉल लागतोय. हेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. बॅटला लागून नक्कीच अंगावरती आदलला. त्यानंतर सिंगल धाव मात्र नक्कीच पलून काही स्ट्राईक एन वरती पुन्हा एकदा आकाशला आणलाय. आकाशला मात्र नक्कीच आकाशकडे क्षमता आहे. प्रचंड पॉवर आहे. आज मात्र नक्की जनरेट करावं लागेल या मैदानावरती. कारण जवळजवळ धावा अद्यापही लागते तुम्हाला. 31 धावा 31 धावेची अद्यापही गरज आहे. 19 बॉल 31 धावा. चांगला षटक हाताळताना पाहायला मिळतो आदित्य. शेवटचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलाय. विकेटची संधी. चुकीचा थ्रो. ही थ्रो मात्र नक्कीच वेगाने असते तर चित्र मात्र नक्कीच विचित्र असतं. 2 षटकाचा बाजूपैकी संपलाय का धावा लागत पटलावरती. रॉयल उल्वे टीम 8 1 विकेट. फास्ट क्रिकेट मात्र नक्कीच खेळणं गरजेचं आहे. कारण अद्याप खूप सारे सामने नक्कीच आपल्याला खेळवायचे रात्रीमध्ये. चला स्पीडअप करा. प्रत्येक षटकामध्ये मात्र नक्कीच तुम्हाला टीम मिटिंग नको आहे. विनंती करतो. 18 मध्ये करायचे 30 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये जवळजवळ तुम्हाला 10च्या सरेसरीने हा पल्ला गाठायचा आहे. टीम रॉयल उल्वे संघ नाव राजा आहे परंतु राजासारखे करतात दमखम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळेल. आकाश आणि ओम खारकरच्या माध्यमातून पाहायला मिळेल का हा प्रश्नचिन्ह सध्याच्या कडला पारलाय रॉयल उल्वे टीमला. 18 मध्ये 30 ची गरज. चला थोडं स्पीडअप क्रिकेट मात्र नक्कीच आपल्याला पाहिजे. टीम कोंबडवजी आणि कपिल पाटील. चला विनंती करतो. अजोकाचा मात्र नक्की निर्णय आला इथं. अठरा बॉल 30 धावेची गरज. बॉल ट्रॅक होते आपण पाहत आहे. अक्षय कोहलीला ज्याने पहिले षटक फकले होता धावा खर्च केले होते जवळजवळ 1 आणि 1 विकेट. त्यालाच मात्र नक्कीच पुन्हा एकदा इन्व्हाइट केलाय. या संघाचा प्रमुख अस्त्र. 18 मध्ये करायचे 30 बॉल ट्रॅक मध्ये अक्षयला पाहत आहे तर समोर तेवढा ताकदीचा अक्षयला नक्कीच आकाशला पाहत आहे. पहिलाच बॉल लावली अपील उचलून धरली आकाश मात्र नक्कीच बाद होईल का असा पंचांकडे खरं तर अपील मागितली होती. अपील मात्र नक्कीच उचलून धरून अजून 1 विकेटचा पतन. आकाश बॅक टू द आउट. मोठी विकेट. या संघाचा सरसेनापती आज मात्र नक्कीच निराश केला या मैदानावरती. जवळजवळ 38 मात्र नक्की टार्गेट सेट केलं होतं. 3रा क्रमांकावरती मात्र नक्की दाखल झाला होता परंतु त्यानंतर असं वाटलं होतं या टीमला पुढे घेऊन जाईल परंतु त्यानंतर विकेटची संधी अक्षय कोहलीच्या माध्यमातून नक्कीच उपलब्ध झाली. पहिलं षटक फेकणारा अक्षय कोहली होणार मात्र नक्कीच ट्रॅक आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोंदाची पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज गीतेशला पाहत आहे. गीतेश मडवी. इथून मात्र नक्कीच मोठे हल्ले चढवा लागतील विरुद्ध संघावरती तरच मात्र नक्कीच या मॅच मध्ये शिरकाव करेल. पण स्वीकार करून देईल का मात्र नक्कीच कोंबडवे संघ हे सुद्धा तेवढंच बघणं गरजेचं असेल. आल्याला मोठा फटका मारचा प्रयत्न. मिस्टामिक स्ट्रोक. विकेटची संधी. जेल सोडलाय की काय हे दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. निराश हताश मात्र नक्कीच पाहायला मिळतात कारण अजून 1 विकेटची संधी उपलब्ध झाली होती. सिंपल कॅच मात्र नक्कीच ड्रॉप झाला जमिनीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर
हे करता चर्चा करताना पाहायला मिळतात. टीम कोंबडभोई संघ मैदानावरती, परंतु षटक मात्र नक्कीच आपण विचार केला तर तिसरा षटक मार्गस्थ आहे. अक्षय कोहली बॉल ट्रॅक वरती पाहते आपण. जवळजवळ 1 ओव्हर 2 बॉल मध्ये नक्कीच फेकलेत. धावा खर्च केल्यात फक्त न फक्त 1 आणि 2 विकेट. जबरदस्त कामगिरी करताना अक्षय कोहली. स्ट्राईक एंड वरती गीतेशला आपण नक्कीच पाहताय. गीतेशला आक्रमण करावं लागेल. जवळजवळ 8 धावा फक्त न फक्त लागल्या स्कोर कार्ड वरती. 8 धावा 2 विकेट. हो पॉवरफुल केलाय, परंतु आता चुकी होणार नाहीये. विघ्नेश मात्र नक्की चुकी करत नाहीये. जी चुकी झाली होती मागच्या बॉल वरती ती भरून काढली आणि अजून एक विकेटचा पतन. फलंदाज बाद होईल. गीतेश बॅक टू द आउट. गीतेश सुद्धा मात्र नक्कीच निराश पाहायला मिळतोय. आज मात्र नक्कीच या मैदानावरती आकाशने सुद्धा खराब कामगिरी केली. त्यानंतर गीतेश आला. गीतेशने सुद्धा तेच काम केलं, परंतु टीमला कळतर चला पाणी पुरवायचं मैदानावरती. ड्रिंक स्टॉलिंग जायचं लवकर लवकर. 8 डावा लागल्या स्कोर करते. 2 विकेट. 2 षटकाचा वाजवी विकेट संपला काय आणि 2 बॉल मध्ये नक्कीच झाले गेलेत. 16 मध्ये करायचे 30 अद्यापी. 16 बॉल 30 धावेची गरज. चला स्पीडअप करा. अद्याप 30 धावेची गरज. पंधरा मध्ये 30 करायचे. प्रत्येक बॉल वरती 2 धावा कुठाला लागतील. बॅटिंग करा टीम रॉयल उल्वे. नाव राजासारखं आहे, परंतु काम सुद्धा तेच करावं लागेल. परंतु करेल कोण हा सध्याच्या घडीला पडलेला प्रश्नचिन्ह आपण पाहत आहे. प्रज्ञेश पाटीलला नक्कीच इन्व्हाइट केलाय. त्याच्यावर खतर अपेक्षा आहेत, परंतु आज मात्र नक्कीच हे काम पूर्ण करेल का. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपण नक्कीच स्क्रीनच्या पाठीमागे पाहत आहे. आज अनेक सारे मात्र नक्कीच प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेत या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. तर सर्व खरतर प्रेक्षकांचं करूया सहर्ष स्वागत. ओ बॅकफुटला जाऊन वा व्हॉट अ स्ट्रोक. फुलातून दर्जाची फलंदाजी. आल्या आल्या षटकर मात्र नक्कीच खातं खोललाय. फलंदाज आपण पाहिलं सर प्रज्ञेश पाटीलच्या बॅट मधून पलटवार. पाटीलचा पलटवार 6 धावांकरिता. आल्या आल्या खतर 6 धावेनं अकाउंट ओपन केलाय. टीमला खरतर गरज होती आणि गरज ओळखून मैदानाच्या आतमध्ये हा पाटीलचा मात्र नक्कीच पलटवार पाहायला मिळतोय. लेट पण थेट हे मैदानाच्या आतमध्ये दृश्य पाहायला मिळालं. गरज होती मैदानाच्या आतमध्ये. षटकार ठोकलाय. प्रदेश पाटीलला नक्कीच पाहताय. ओ त्या दिशेने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा आला. इट्स अ व्हाईट बॉल. लक्ष्मच्या बाहेर पंचांनी एअरलाईन दंडित केलं. षटकार खाल्यानंतर अनेक वेळा चांगले चांगले खेळाडू मात्र नक्की दर्पणाखाली येतात. त्याच मधला आता पाहायला मिळतो अक्षय कोहली. जवळजवळ 1 ओव्हर 2 बॉल जवळजवळ फेकले होते तेव्हा 1 धाव आणि 2 विकेट मात्र नक्कीच प्राप्त केले होते. त्यानंतर अक्षय कोहली मात्र नक्कीच आता निराश आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये प्रदेश पाटील मात्र नक्की ठोकतो षटकार. ब्लॉक हॉल तर खोदून काढला आहे. तिथं मात्र नक्कीच गल्लीमध्ये पाहायला असेल. सिंगल धाव मात्र नक्कीच मिळालेल्या बॉल वरती. सिंगल धावेने टीम झाली. टीम रॉयल उल्वे संघ जवळजवळ धावा लागत पटलावरती. 16 धावा 3 विकेट.
16 लागल्यात. अद्याप 22 धावेची गरज आहे. सामना अद्याप बॅलन्स आहे. इथून संघर्ष करावा लागेल एका धावेसाठी. तो संघर्ष आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. कोंबड भुजे आणि टीम उल्वे संघ मात्र नक्कीच करताना 38 कतर हे टार्गेट असं वाटलं होतं. अंतिम कतर षटकापर्यंत ही मॅच जाईल, परंतु त्याच दिशेनं मात्र नक्कीच वळताना ओ स्ट्रोक तर चांगला आहे. हॅमर फटका. फिल्डर सुद्धा मात्र नक्कीच येत आहेत. सिंगल होती, डबल घ्यायचा प्रयत्न परंतु नाही. सिंगलच मिळेल या बॉल वरती. सिंगलला मात्र नक्कीच टीम पोहोचली. टीम रॉयल उल्वे संघ जवळजवळ 17 धावा, 3 विकेट. चला टीम मीटिंग नको आहे. आदरणीय शेखरजी कोहली साहेब गव्हाण यांना विनंती करतो प्लीज मंचकावरती येऊन असताना व्हायचं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. मिनी पोलीस मुलांची ओळख नक्कीच राहिली आहे. शेखरजी कोहली साहेब गव्हाण गावचे एकत्र सुपुत्र प्लीज यायचं मंचकावरती. आता टार्गेट येऊन ठेपलाय. 12 बॉल 21 धावेची गरज. 21 धावा अद्याप करायच्या विजयासाठी. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पहिलेच म्हटलं होतं चालू आहे टीम कोंबड भुजे आणि टीम उल्वेकडून. कारण 38 करता एक टार्गेट असं वाटलं होतं. जवळजवळ सामना मात्र नक्की 3 षटकामध्ये आटपेल की काय, परंतु त्यानंतर अक्षय कोहलीची बेदक गोलंदाजी, त्यानंतर आदित्याला तो सुद्धा मात्र नक्कीच फायदेशीर ठरलाय टीम फिल्डिंग करा संघाला. चला स्पीडअप करा. टाईम अलर्ट असेल, नाही तर अन्यथा शेवटच्या अंतिम षटकामध्ये एक फिल्डर 30 सर्कलमध्ये नक्कीच घेतला जाईल. तर टीम कोंबड संघ हा षटक तुम्हाला जवळजवळ 3 मिनिटाच्या आत फेकणं गरजेचं आहे. कारण 17 मिनिटं झालेत. 3 मिनिटाच्या आत मात्र नक्कीच फेकणं गरजेचं आहे. अन्यथा एक फिल्डर 30 सर्कलमध्ये आतमध्ये नक्कीच घेतला जाईल. इथून डायरेक्ट खरं तर पंचाकडे मात्र नक्की इशारा येईल की एक फिल्डर मात्र नक्कीच आतमध्ये घ्यायच्या. तेव्हा मात्र नक्की त्वरितच पंच एक मात्र नक्कीच फिल्डर आतमध्ये घ्यायच्या. 12 मध्ये करायचं 21 धावा. बॉल ट्रॅक मध्ये रोहन कोहलीला पाहताय. समोर सलामी वीर टक धरून बसलाय, परंतु आता सामना मात्र नक्कीच अडचणीत सापडलाय. अभि नाही तो कभी नाही ही सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये खरं तर होताना पाहायला मिळतोय. इथून हात खोलावे लागतील ओम कारकर आणि प्रज्ञेशला, परंतु रोहन कोहली लेफ्ट आर्म बॉलर. पहिलाच बॉल पाठीमागे. शॉट फाईन निघाला मात्र नक्कीच चेंडू जज केला जाईल. सिंगल धाव मिळेल. षटका ठोकणारा फलंदाज प्रदेश पुन्हा एकदा खरं तर स्ट्राईक इनवरती येताना पाहायला मिळतोय. 12 मध्ये करायचे 21. आता समीर खेळ येऊन टेपलाय. तुम्हाला करायचे 11 मध्ये 20 धावेची गरज. 11 बॉल 20 धावा. 20 धावा 11 बॉल. जबरदस्त सामना नक्कीच प्रेक्षकांच्या भेटी आला आहे. लोवेस्ट स्कोर हा सामना मात्र नक्कीच पाहिला होता, परंतु याही सामन्यामध्ये दमछाक होईल हे वाटलं नव्हतं. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. फिरकीचा जादूगर अक्षरशः गारागारा फिरवताना पाहायला मिळतोय. हा कोंबडवे संघाचा रोहन कोहलीला आपण पाहत आहे. जबरदस्त गोलंदाजी. आवाज सुद्धा बाहेरून आलाय. वा मुन्ना वा. हे कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारताना पाहायला मिळतं. रोहन कोहली फिरकीचा जादूगर लेफ्ट आर्म बॉलर, परंतु इथं प्रदेश आणि ओम कारकर मात्र नक्कीच हात खोलणं गरजेचं आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः कपिल पाटील आता टाकली गेली की काय. येस आवाज सुद्धा आलाय. 2 धावा होतील कंप्लीट या बॉल वरती. प्रयत्न चांगले होते, पण तो अंतिम क्षणी मात्र नक्कीच अक्षरशः पडला. त्यानंतर जे पाहिजे होतं टीम रॉयल उल्वे आणि प्रदेशला तेच मैदान मध्ये घडलं गेलंय. 2 धावा झाल्या कंप्लीट. जीवनदान मात्र नक्कीच मिळालं. सुवर्ण संधी सुद्धा लाभली गेली. या 2 धावे संघ जाऊन बोटलाय. टीम रॉयल उल्वे संघ 20 धावा. आता करायची तुम्हाला 9 बॉल 18 धावेची गरज. 9 बॉल 18 धावा. 18 धावा 9 बॉल. अक्षरशः थरारक मॅच मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. परदेश ऑन स्ट्राईक. हो स्टँड अँड डिलर होईल का बोलण्याच्या बाहेर लँड. फिल्डर आहे त्याच्या डोक्याच्या वरतून टाटा बाय बाय कट ठोकलाय. या मॅचला काय तर कलाटी देणार षटकार प्रदेश पाटीलच्या बॅट मधून. तडाखा 6 धावा. चला स्पीडअप करा. मॅचची हवा काढणारा षटकार ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये प्रज्ञेश पाटील. पाटीलचा पलटवार. जास्त वेळ शांत बसायला मी कुठला संत नाहीये. हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून देताना पाटील
जबरदस्त कामगिरी. लेट आला पूर्ण मैदानाच्या आतमध्ये कमालीची गोंदाची करताना, परंतु इथं काय होईल? लाईक बाय स्वरूपात अजून एक धाव जोडली जाईल. प्रज्ञेश पाटील आज नशीब मात्र नक्कीच घेऊन आला मैदानाच्या आतमध्ये. 27 लागला आता करायचे जवळजवळ 11 धावा. 7 बॉल 11 धावीची गरज. 7 बॉल 11 धावा. 11 धावा 7 बॉल. शेवटचा अंतिम बॉल. रोहन कोहली बॉल ट्रॅक वरती पाहत आहे. समोर ओम खारकर हात खोलायला लागतील. ओम खारकर याला इथं पुन्हा एकदा कळ तर मिस झालाय. निराश केला या अंतिम बॉल वरती. समीकर येऊन टेपले 6 बॉल आणि 11 धावीची गरज. शेवटचे 6 बॉल आणि 11 धावा. थोडं स्पीडअप करा. कपिल पाटील आणि टीम कोंबड भुजे प्रत्येक बॉल वरती करतो. तुम्हाला वारंवार विनंती केली जाते. हॅलो, एक महत्त्वाची सूचना आहे. गेट समोरील गाड्या कृपया करून बाजूला काढा. I10 कार आहे तिथे. विनंती आहे सर्वांना की गेट समोरील गाड्या कृपया करून बाजूला काढा. पाहुण्यांचं आगमन थोड्याच वेळा त्या ठिकाणी होणार आहे. विनंती आहे गेट समोरील गाड्या कृपया करून बाजूला काढा. 6 बॉल 11 धावीची गरज. स्ट्राईक येण्यावरती ज्याने 2 षटकार टोकून या मॅच मध्ये खरं तर शिरकाव केलं. टीम रॉयल उर्वे संघाचा प्रज्ञेश पाटील. सामना संपला नाहीये अद्याप. करता जे काम करण्यासाठी उतरला गेला मैदानाच्या आतमध्ये ते काम. चला कपिल पाटील आयोजकांचा मात्र नक्कीच इथं निर्णय आलाय. कपिल कोहली माफी असावी. कपिल कोहली वारंवार खरं तर विनंती केली जातोय. प्रत्येक बॉल वरती खरं टीम मिटिंग नको आहे. 6 बॉल 11 धावीची गरज. प्रेक्षकांच्या अंगावर काटे उभे करणारा सामना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच रंगताना पाहायला मिळतोय. रॉयल उर्वे त्याच्या विरुद्ध जियास फायटर कोंबडवे संघ. 38चं टार्गेट मात्र नक्कीच सेट केलं होतं. त्यानंतर उतरले गेली टीम रॉयल उल्वे. सध्याच्याकडे आपण पाहताय 27 वरती नक्कीच अडकले गेली. 6 बॉल 11 धावीची गरज. बॉल ट्रायक होती. अंतिम षटक फेकण्यासाठी मात्र नक्की झालाय. श्रेयस कोहलीचा समोर फलंदाज प्रदेशला पाहत आहे. गेम ऑन. पहिलाच बॉल आठव्या पट्ट्यात घ्यायचा प्रयत्न. झेलची नामी संधी आहे. पकडला जातोय झेल. जबरदस्त झेल पकडून मैदानाच्या आतमध्ये संपवलाय प्रदेश पाटीलचा खेळ. अजून एक विकेट. पॅटर्न बघून भाई. प्लीज कपिल कोहली आणि टीम कोंबडभोई संघ वारंवार नक्कीच विनंती केला जातोय. ती 5 बॉल मात्र नक्कीच बाकी आहेत. अन्यथा मात्र नक्कीच आयोजकांचा आसार सुद्धा निर्णय आलाय. जरा जास्त वेळ घेतला तर एक फिल्डर मात्र नक्की 30 या सर्कल मध्ये अद्याप घेतलं जाईल. 5 बॉल 11 धावीची गरज. 5 बॉल 11 धावा. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये उतरला गेला सूरज पाटील. पलटवार करायला लागेल पाटीलला या मैदानाच्या आतमध्ये. 5 मध्ये 11. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम नक्कीच पाहिला असेल. 5 मध्ये 11 स्पीडअप. बॉल ट्रॅक वरती पाहतोय आपण. श्रेयस कोहली याला पहिल्याच बॉल वरती विकेट घेऊन या मॅचला खरं तर कालाटणी दिल्या. 5 मध्ये 11 ची गरज. सूरज पाटील आडव्या टाक्याचा प्रयत्न. मिस्टामी स्ट्रोक आहे. डीप मध्ये फिल्डर येतोय. चेंडू उचलून फेकेल. फक्त मिळाय सिंगल धाव. एकच धाव मिळाली. त्यानंतर टाळ्या वाजायला सुरुवात झाली. कोंबडभुजा खरं तर डगआउट मधून एकच मिळाली. 4 धावे. 4 बॉल जवळजवळ 10 धावेची गरज. 4 बॉल 10 धावा. 10 धावा 4 बॉल. ओम खारकर जवळजवळ 9 चेंडूचा मात्र नक्कीच फेस केलाय आणि 5 धावा कुठल्या गेल्यात. अभि नाही तो कभी नाही सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. ओमला मात्र नक्कीच आता पेटून उठावं लागेल. आपल्या टीमसाठी, आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या गावाच्या खेळासाठी मात्र नक्कीच ही कामगिरी करावं लागेल. सलामी वीर मात्र नक्कीच उतरला होता. त्यानंतर खराब फलंदाजी करून आपल्या टीमला मात्र नक्कीच बॅकफुट ढकलून दिलं. पण तो अद्याप सामना संपले नाहीये. 4 मध्ये करायचे 10. अजून एक डॉट. परंतु पंचाचा इशारा आलाय. बॅट कट. विकेटची संधी कबूल केल्या. विकेट मात्र नक्कीच पटकावल्या. पण तो टीम मीटिंग नको आहे.
चला विनंती करतो, टीम मिटिंग नको आहे. कपिल कोहली आणि कोंबडे संघ प्लीज विनंती करतो. शेवटचा मात्र नक्कीच वॉर्न केला जाते तुम्हाला, अन्यथा एक फिल्डर 30 सडके मात्र नक्कीच घेतला जाईल. 3 मध्ये करायचे 10 धावा. चित्तथरारक सामना मैदान शॉट मध्ये पाहायला मिळतोय. कोंबडभुजे आणि उलवे 3 बॉल 10 धावा. सामना होता कुठे, सामना येऊन ठेपलाय कुठे, आहात से आहात तक हा सामना मात्र नक्कीच येऊन ठेपलाय. 3 मध्ये करायचे 10 धावा. चला नेक्स्ट मॅच महेश स्पोर्ट्स सेलगर टीमचे कॅप्टन यायचं लवकर लवकर. 3 बॉल 10 धावेची गरज. नवीन फलंदाज तुषार कोहलीला पाहत आहे. तुषार कोहलीला मात्र नक्कीच कडा प्रहार करावा लागेल या मॅच मध्ये तर शिरकाव करण्यासाठी, पण तो तुषार कोहली मात्र नक्कीच हा फटका खेचेल की श्रेयस कोहली पलटवार करेल. 3 मध्ये करायचे 10. बॅटची कडा पाठीमागे चाललाय दन 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 करत, पण तो फिल्डर आहे तैनात. पकडलाय जातोय, चेंडू उचलून फेकेल, सिंगल होती, डबल मध्ये कन्वर्ट केलं, 2 धावा झाले 8. आता समीकरण येऊन टेपलाय. 2 बॉल 8 धावेची गरज. 2 बॉल 8 धावा, 8 धावा 2 बॉल. एक षटका ठोकावाच लागेल या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी टीम रॉयल उल्वे संघ 2 मध्ये 8 ची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. चला स्पीडअप करा, फिल्डिंग करा टीम. 2 मध्ये 8 ची गरज. दोन बॉल 8 धावेची गरज. स्ट्राईक एंड तुषार कोहली एक ताकदवर फलंदाज, पण तो आज ताकदीचा वापर करावा लागेल या 2 बॉल वरती. 2 मध्ये करायचे 10, 2 मध्ये 8. बॅटची गडा पाठीमागे, मिस्तामी स्ट्रोक, विकेटची संधी पकडलाय झेल. मैदानाच्या आतमध्ये तुषार कोहलीचा मत नक्की संपलाय केल. टीम मिटिंग नको आहे. 1 मध्ये करायचे 8 धावा. आदरणीय गितेशी पवार साहेबांकडून जबरजबर 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. शेवटचा अंतिम षटक फेकणारा गोंदेची मार्क होती पाहते आपण श्रेयस कोहलीसाठी. 1 बॉल 8 धावेची गरज. 1 बॉल 8 धावा. राहून दे जे पोरांपोर शालत. फक्त न फक्त आता नशिबावर मात्र नक्कीच तुम्हाला निर्भयत राहायला लागेल. 1 मध्ये करायचे 8. एखादा अवधार चेंडू मात्र नक्कीच मॅच मध्ये कमबॅक करून देईल. मुलाच्या पाठीमागे घडलाय का हे मात्र नक्की दृश्य बघणं गरजेचं असेल, कारण तुम्हाला करायचे 30 मध्ये 38. सामना आता येऊन टेपला 1 मध्ये 8, म्हणजे जवळजवळ तुम्ही 29 बॉल मध्ये 30 धावा फक्त ना फक्त कुठल्या गेल्यात. 1 बॉल मध्ये करायचे तुम्हाला 8 धावा. प्रेम कोहली चला स्पीडअप करा. कपिल कोहली आणि टीम कोंबडभुज संघ 1 बॉल वरती 8 करायचे आहेत. पाठीमागे सामना विजय होईल का? येस झालाय विजय. टीम आपण पाहिलं असेल विहान जीएस फायटर्स कोंबडभुज संघ वेल प्लेट आणि हार्ड लक टीम रॉयल उल्वे संघ. चला 2 टीमचे कॅप्टन यायचं लवकर लवकर. टीम मीटिंग नको आहे. एक कॅप्टन आम्हाला पाठवा त्याच्यानंतर चला टीम कॅप्टन कोंबडभुज संघाचा टीम कॅप्टन मध्ये नक्कीच यायचा. 2 टीमला मात्र नक्कीच विनंती करतो हस्तांतरण मात्र नक्कीच करून मैदान मात्र नक्कीच सोडायचा. चला टीम कॅप्टन लवकर लवकर पाठवायचा आहे. जल्लोष मात्र नक्कीच केलं जाईल. हॅलो, चला कॅप्टन टॉस साठी या. एक प्लेयर कॅप्टन पाठवा टॉस साठी.